दिनांक 29/4/2025 रोजी जो आश्वास ठरावाच्या बाबतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन पाटोदा पंचायत समितीचे विकास अधिकारी हे पीठासन अधिकारी म्हणून वानखेडे साहेब उपस्थित होते। तसेच पंचायत समिती पाटोदा जिल्हाधिकारी कार्यालय बीड तील बरेचसे कर्मचारी या ग्रामसभेसाठी नियुक्त केलेले होते आणि शासनाच्या महाराष्ट्र शासन राज्यपत्र या मधील ब ही अशी तरतूद आहे की शिरगणना करून ओपनवर हात करून मतदान घेण्याची पद्धती। संबंधित ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी आश्वास ठराव दाखल केलेला होता त्या सदस्यांनी दिनांक 11ला जो आश्वास ठराव पारित केला त्या अनुषंगाने गुप्त मतदानाची मागणी केली होती, परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी त्याचं उत्तर म्हणून शिरगंती करून ओपन मतदान घेण्याची पद्धती असा निकाल दिला होता आणि त्या गटविकास अधिकाऱ्यांना आदेश काढला होता। तरी निपक्षपातपणे संबंधित गटविकास अधिकारी यांनी त्या पद्धतीने मतदान घेतलं आणि ग्रामसभेमध्ये गावातील एकूण 468 लोकांनी सहभाग नोंदवला होता, परंतु ओपन मतदान असल्या कारणाने माझी पत्नी सरपंच विजया किशोर नागरगोजे यांच्या बाजूने 90 महिला आणि 95 पुरुष असे मिळून 185 मतदानाने वर हात करून मतदानाचा हक्क बजावला आणि इतर ग्रामसभेतील ग्रामस्थांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि हा आश्वास ठराव 185 विरुद्ध 0 असा माझ्या पत्नीने जिंकला आणि त्याच्या 2 दिवस अगोदर बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये माझ्या पत्नीने जाहीर केलं होतं की उद्याची होणारी ग्रामसभा आश्वास ठरावाची आहे आणि ती विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार आहे आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने ती विकासाच्या मुद्द्यावर ती ग्रामसभा आम्ही जिंकलेलो आहे, कुठला कुणाचा दबाव नाही काय नाही। आणि तसेच याच्यामध्ये कुठंतरी आता पाठीमाग मुंडे साहेबाचा पण फोटो आहे, आमचं राजकीय दैवत माझा विठ्ठल सुरेश अण्णाचा पण फोटो आहे आणि ह्याच पद्धतीने ग्रामपंचायत मध्ये पण आहे आणि पूर्ण भाजप पक्ष म्हणलं की पूर्ण जे नेते आहेत ते त्यांचे आहेत आणि माझे आहेत, परंतु या सदस्यांनी आपल्या गावामध्ये किंवा तालुका स्तरावर नाहक मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं होतं आणि त्याच्यामधून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। पण असे याला आमच्या भादर गावकऱ्यांनी कसलंही असं महत्वाचं हे समजलं नाही आणि माझ्या बाजूनी तटस्थ राहणारे आणि मतदान करणारे असे सर्व मिळून 468 लोकांनी मतदान करून माझ्या पत्नीला कायम त्या पदावर ठेवलं आहे आणि आज 1 मेचं ध्वजारोहण येवलवाडीच्या सरपंच म्हणून प्रथम नागरिक म्हणून माझी पत्नी आता 7:30 वाजता ध्वजारोहण करणार आहे। धन्यवाद। येवलवाडीच्या सरपंच तो विजया किशोर नागरगोजे ह्या आपले मनोगत व्यक्त करते। मी सरपंच या नात्याने गावामध्ये इथून पाठीमागेही भरपूर कामं केलेले आहेत आणि इथून पुढेही कामं करण्याची माझी खूप इच्छा आहे, पण माझ्या सदस्यांनी मला पाठीमागं ओढण्याचे प्रयत्न केले। पण त्यांना माझी एक विनंती आहे, सर्वजण मिळून मला पाठीमागं ओढू नका, मला पुढं जाऊ द्या आणि तुम्हीही माझ्या पाठीमागं चला आणि सहकार्य करा, आपण गावाचा विकास करू, सर्व गाव आपल्या पाठीमागं चलन, आपण गावचे मेन माणसं आहोत, त्याच्यामुळं आपण वाईट काही करू नये, आपण चांगलं करण्याची